शाहू इंजिनिअरिंग टेक्नो कॉम्पिटिशन भरवलंय। 18 आणि 19 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत देशातील 1500 इंजिनिअरिंग कॉलेजातील विद्यार्थी सहभागी झालेत। ही तरुणाई इथे जमली आहे की त्यांच्या निरीक्षणाची गुणवत्ता जोखण्यासाठी। पुण्यातल्या राजश्री शाहू इंजिनिअरिंग कॉलेजातल्या या टेक्नो स्पर्धेत इंजिनिअरिंगच्या मुलांनी स्वतः बनवलेले डिव्हाइस आणि उपकरण सादर करण्याची संधी मिळते। कसं आहे, हा जो डिव्हाइस आम्ही ट्रॅक रोबोटिक्सचा ट्रॅकिंग आम्ही ॲक्च्युली बी लोक ॲडवायझरी होते, टीचे लोकांनी हेड केलं आणि एसीच्या लोकांनी सगळं काम केलं। ॲक्च्युली हा डिव्हाइस आम्ही ह्याला एक 15 वगैरे दिवसपासून आम्ही ॲक्च्युली प्लॅनिंग एका महिना अगोदर चालू झाली आणि ॲक्च्युली एक्झिक्युशन 15 दिवस अगोदर चालू झाली। इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, MCA या प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र विभाग असल्यानं देशातल्या 1500 कॉलेजातील 2000 अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले। हे पूर्ण जे तुम्ही बघताय ते सगळं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या आम्ही व्हॉलंटियर्सनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये टायमर्स वगैरे सगळे आम्ही स्वतः सर्किट लावून तयार केलेले आहेत। रोबोट्समध्ये सेन्सर्स असतील की जे वॉल सेन्स करून त्याप्रमाणे आपला ट्रॅक डिसाईड करतील आणि फिनिश लाईनपर्यंत येईल। सेन्सरच्या सहाय्याने धावणारी मोटार असो किंवा संशयास्पद वस्तू नष्ट करणारे ब्लॅक टोर्नेडो या प्रत्येकातून विद्यार्थ्यांची निर्मिती क्षमता दिसून येते। कॉम डिपार्टमेंटने यावेळेस 3 इव्हेंट कंडक्ट केलेले आहेत। फिफा फुटबॉलचा गेम, दुसरा क्विज आणि तिसरा आहे सुडोकू आणि चौथा हा एकदम नवीन प्लेस्टेशन 2 वर घेतलेला आहे। त्याच्यावरती लेटेस्ट गेम्स आम्ही ठेवलेले आहेत। या स्पर्धेच्या प्रत्येक विभागातून विजयी म्हणून निवडलं जाणारं डिव्हाइस पुढे व्यावसायिक पातळीवर जोखण्यासाठी पाठवलं जाणार आहे। देशभरातल्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलंय। भविष्यातली आव्हानं पेलण्यासाठी अशा टेक्नो जत्रा उपयोगी पडणार आहेत। मंदार गुंजारी, स्टार माझा, पुणे।